याची सुरुवात शिलानुस्मृतीनं करायची आहे. एक ज्या शिलामध्ये तुम्हाला वाटतं की तुम्ही कच्चे आहात, मे बी पिसून मे बी परुसवाचा, मे बी संपलपवाचा, मुसावादा, और खामे सुमिचचारा, सूरा मेरया. ओके. तर ते शील दिवसातून 5-6 वेळेस 2 ते 5 मिनिट रिसाईट करायचं. तर मुसावादा. ओके. मुसावादा जे आहे, सकाळी तुम्ही आता पंचशील किंवा अष्टशील घेतले. आज अष्टशीलच घ्यायचे. ते आज अष्टशील घ्या. आणि असं कारण की आज उपवासात आहे. अष्टशील जे आहे सर्वांना ऑलरेडी माहिती आहे. अष्टशील मध्ये आज कामे सुमेचे चारा नाही राहत, अब्रह्मचर्य येऊन जाते. आणि विकाल भोजना, त्यानंतर पंचगीत, उच्चासैन महासैन. तर विकाल भोजना म्हणजेच टेंटेटिव्हली 12च्या नंतर आपण कोणताही असा पदार्थ खायचा नाही जो की दातानं चावल्या जाईल. ओके. त्यानंतर उच्चासैन महासैन म्हणजे असा बेड नाही घ्यायचा आहे झोपासाठी की बसल्यानंतर तुमचे पाय खाली नाही टेकणार आणि त्या बेडवर दोघ जण आरामशीर झोपतील, एवढा मोठा बेड नाही पाहिजे. महाशयन म्हणजे 2 ते 3 जण त्या बेडवर रिलॅक्स झोपू शकतात. उच्चासन म्हणजे त्याची उंची एवढी नाही पाहिजे की तुमचे पाय टेकले नाही पाहिजे. तर एनी असं कोणतंही अं, असा कोणताही आवाज ज्यामध्ये काय म्हणतात, संगीत आणि आलाप नसले पाहिजे. ओके. तो आवाज आपल्याला स्किप करावा लागतो. संगीत जे असतं ते अं, त्या आवाजाला सुंदर बनवण्यासाठी वापरण्यात आलेला एक अलंकार आहे. स स- एखादी एखादी व्यक्ती अं, चेहऱ्यावरचा पिंपल लपवण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारे मेकअप करते. ओके. चेहऱ्याला, स्पेशली लेडीज. ओके. पिंपल्स दिसला नाही पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे मेकअप करतात, त्याला आलाप लावतात, आलेपण. सेम पद्धतीनं आपल्या आवाजामधला आपल्या आवाजाची निकृष्टता चांगली करण्यासाठी त्या आवाजाला संगीताची अं, जोड दिला जाते. तो इनडायरेक्टली तो लपवणं आहे. सेम पद्धतीनं जसं 32 पार्ट्स मध्ये बॉडीला, म्हणजे बॉडीचे जे इंटरनल पार्ट आहे जे अतिशय घाण आहेत त्यांना लपवण्यासाठी स्किन दिल्या गेली. ते बघा, आणि स्किन बघा तुम्ही, राईट. स्किन कशी एकदम पातळ, मऊ, सॉफ्ट आणि काय म्हणतात त्याला, अट्रॅक्टिव्ह कलर, त्या टाईप दिल्या जाते. पण रियालिटी जर पाहिली आपण तर हे असं असतं. right? का दिलं जातं मग? कारण की आता त्याला जी लपलेली गोष्ट असते ती बाहेर नाही आली पाहिजे. आता आता एक एक छोटस उदाहरण मी तुम्हाला आत्ताच देतो. काय असतं ऍक्च्युअल.
ओके. तर माझ्याजवळ एक किंडल आहे. किंडल म्हणजे Amazon Kindleवर असं आहे की त्यामध्ये बुक डाउनलोड होतात, की बुक्स. तुम्ही सगळे बुक्स त्यामध्ये वाचू शकता. आता ते किंडल मी एका ठिकाणी ठेवून दिलं होतं. त्याला ते खूप घाण झाले. ते खूप घाण झाले. आता एवढ्या छोट्याशा उदाहरणावरून मी तुम्हाला खूप काही शिकवत आहे. नीट ऐका. खूप काही समजेल तुम्हाला याच्यात. एकदम सिंपल आहे. जास्त काही क्रिटिकल नाही. किंडल आहे. तर त्याला मी खूप दिवसापासून तसंच ठेवून दिलं. आता खूप दिवसापासून ठेवून दिलं तर काय झालं, त्याच्यावर घाण साचली. घाण साचल्यानंतर त्याला एक एक प्रकारे आपण म्हणतो ना, बुरशी लागणं किंवा हम्म, असे पांढरे पांढरे कण त्याच्यावर स्टिक झाले एकदम. मी त्याला पाहिलं, म्हटलं ठीक आहे, आपण ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेस त्याला वाचण्यासाठी काढूया पुन्हा. त्याच्यामध्ये बुक्स डाउनलोड करून ठेवलेले होते मी. ते केव्हाही 20-25 ग्रॅमचे युनिट आहे. आणि त्याला केव्हाही उघडलं की त्याच्यामध्ये बुक्स आपण वाचू शकतो. ओके. मग ते मी काय केलं, ते बाहेर काढलं आणि मग त्याला साफ करणं चालू केलं. तर साफ जेव्हा चालू करतोय ना आपण, तर वरची बाजू एकदम क्लीन होऊन जाते. पण जे स्टिक झालेले होते, म्हणजे एकदम चिपकलेलं होतं ना, ते लवकर निघत नव्हतं. ओके. लवकर निघत नव्हतं. मग त्याला काढण्यासाठी काय आहे की वाईप्स ना थोडस जास्त घासावं लागलं आणि अजून थोडं हार्ड पद्धतीने त्याला काढावं लागलं. त्याच्यानंतर ते निघून गेलं. सेम पद्धतीने आपलं मन आहे. सेम. आपल्याला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपण साफ करू शकत नाही. ओके. जोपर्यंत आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण साफच करू शकत नाही. ओके. साफ केल्यानंतरही त्याला सातत्यता पाहिजे. जेव्हा मी एक बॉर्डरला एका साईडला 15 वेळेस घासलं, त्यावेळेस ते थोडस जास्त साफ झालं. ज्यावेळेस एकदम हार्ड पद्धतीनं रिमूव्ह करायचा प्रयत्न केला, त्याच वेळेस ते रिमूव्ह झालं, स्टिक झालेलं. ओके. जोपर्यंत हिडन असते गोष्ट हिडन असते ना, तोपर्यंत ते आपल्याला समजत नाही. सेम आपल्या बॉडीचं आहे. ओके. मारानं काय करून ठेवलेलं असतं, तुम्ही आपल्या आजूबाजूचे सर्व लोक बघा. तुम्ही जा त्यांच्याजवळ आणि म्हणा की हे शरीर खूप घाण आहे, हे आहे ते. तो एकदम तुम्हाला खूप स्ट्रॉंग उत्तर देईल. तुला जीवनाच्या प्रती प्रेम नाही का? तुझे शरीर किती मोठी संपत्ती आहे. ओके. आणि किती सुंदर आहे, किती चांगलं ठेवावं लागतं याला. या या पद्धतीने तो उत्तर देईल. का देईल? कारण की भ्रम वर चढलेला आहे स्किनचा. सेम पद्धतीनं जोपर्यंत एखादी वस्तू हाईड असते, ओके, एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये किंवा आपल्या दृष्टीपटलावर येत नाही, तोपर्यंत तिच्या बाबतीत आपण काहीच करत नाही. आता जसं 32 पार्ट्स आपल्याला माहिती होतं, परंतु एव्हरीडे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतोय या पार्टची, तर आपण त्याला क्लोजर होते. मग त्याच्याप्रती असलेला जो काही मनामध्ये असलेला अं, काय म्हणतात त्याला, म्हणजे तो भाग आपल्याला दिसलेलाच नव्हता. ओके. आता आपल्याला एक भाग तर सरळ दिसलेला नाही. एकदम सरळ उदाहरण देते, हे बघा. स्केलेटन. कधी विचार करतो का आपण, हेच म्हणजे आपण आहे, किंवा हा स्केलेटनच आपल्या आतमध्ये आहे? बिलकुल विचार करत नाही. आणि का नाही करत? कारण की दिसतच नाही. आपल्याला वाटतं हेच मी आहे. परंतु जेव्हा मूळ रूपात जातो, हे आपण आहे. स्किनवर बघा. हे म्हणजे आपण आहे. ओके. म्हणजे हे म्हणजे आपण असं समजू नका. परंतु सर्व बॉडी ज्या एक सोबत मिळवलेल्या आहेत, ते म्हणजे आपण आहे. परंतु आपणचं पण अस्तित्व नाही. हे मूळ रूपामध्ये कंटिन्यू बदलत आहे. Right? एकदम सिंपल आहे. तर गोष्टी तोपर्यंतच समोर येत नाहीत, जोपर्यंत आपण बघत नाही.
ते युनिट जोपर्यंत मी साफ केलं नाही तोपर्यंत ते चालू सुद्धा झालं नाही. ओके. ज्यावेळेस मी त्याला घासून साफ केलं, ओके, घासून साफ केल्यानंतर जवळपास 90% ते क्लीन झालं. पण तुझे स्टिक झालेले होते, एकदम सूक्ष्म आणि बारीक असे चिपकलेले जे होते, त्याच्यासाठी मला त्याला खोडून काढावं लागलं. ओके. सेम आपलं ध्यान पण आहे. ओके. रोज जेव्हा आपण साफ करतो ना, तर ते वरची बाजू झाली, रोज साफ करतोय, रोज साफ करतोय, क्लीन होणार आहे. परंतु ज्या वेळेस आपण थोडासा फोर्स देतो चांगला, ज्यावेळेस सातत्य कंटिन्यू करतो, सातत्यता वाढवतो, ती झाली आपली समाधी पातळी. ओके. आणि ज्यावेळेस त्याला रिमूव्ह करतोय, ओके, एकाच ठिकाणी थांबून त्याला एखाद्या काडीनं असं जोर लावून त्या याला काढल्या जातं, म्हणजे चिपकलेला, आणि ते निघूनही जात. ती झाली विपश्यना. डायरेक्टली जे मूळ गुणधर्म आहेत, जे असंख्य जन्मापासून चिपकलेले आहेत, ते डायरेक्टली रिमूव्ह करा. एव्हरीवेअर तुम्ही टॉयलेटमध्ये जा. ओके. टॉयलेट जर तुम्ही 15, 20, 30 दिवस जर साफ केलेलं नसेल, त्याच्यावर स्टिंक्स येतात, येल्लो. पण तुम्ही फक्त पाणीच टाकत राहिले ना, ते स्टिंक्स जात नाही. जे डाग असं ते जात नाही. पण तुम्ही साध्या ब्रशनेही घासलं तरी ते जाणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय आहे की लिक्विड वापरावं लागतं. ते लिक्विड वापरलं, खूप घासलं चांगलं, 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, की मग ते फ्रेश व्हायला, मग ते एकदम व्हाईट व्हायला. सेम एव्हरीवेअर सारखंच आहे. जितक्या दिवसापासून आपण कंटिन्यू, म्हणजे जन्मापासून जे जे दुर्गुण आपण वापरत आलेलो आहे, त्याचा पिवळेपणा म्हणू नाही शकत. पिवळेपणा फक्त रंग होता तो, तिथं वापरण्याला. पण एक संयुक्त रूप म्हणून समजून घ्या की त्याची दुर्गंधी, त्याचं चिपकणं, त्याचा पिवळेपणा हा सगळा वाढलेला असतो. की आपल्या दुर्गुणांचा जो जी स्टिकीनेस आणि जी स्ट्रॉंगनेस आहे, चिपकणं आणि त्याची शक्ती वाढलेली असते. जसं 10 दिवसाच्याच दुर्गंधीला काढण्यासाठी आपल्याला एवढं घासावं लागतं. मग तुम्ही एक प्रश्न विचारा स्वतःला, की लहानपणापासून, असंख्य जन्मापासून हे जे मन आपण वापरत आलेलो आहे दुर्गुणांसाठी, त्याला ही घाण काढण्यासाठी किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? हं? अजून एक तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुम्ही फक्त पाहिल्यानं ती घाण साफ करू शकता का? तुम्ही पाहताय. ओके. तुम्ही पाहते. पाहिल्यानं होऊ शकतं का? नाही. इव्हन पाहिल्यानं सुद्धा नाही होऊ शकत. काय करावं लागतं? त्याच्यावर कृती करावं लागते. जसं की आता 32 पार्ट्स ऑफ द बॉडी. 32 पार्ट्स ऑफ द बॉडी पुस्तकात दिलेलं आहे आणि तुम्ही वाचन करताय. नाही होणार. तुम्हाला रोज त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागेल. रोज त्याच्यावर कंटिन्यू विवेचन करावं लागेल. रोज त्याच्यावर तुम्हाला वाक्य म्हणावं लागतील. त्या मनाला, अनकॉन्शियस माइंडला तुम्हाला ऑटोमॅटिक मोडमध्ये आणून ठेवावं लागेल. तिथपर्यंत प्रॅक्टिस केली पाहिजे. की तो मोड असा असला पाहिजे की जिथं आकर्षण उत्पन्न होत असेल, तिथंच ते नष्ट व्हायला पाहिजे. डायरेक्ट असं दिसलं पाहिजे. इतक्या इतक्या ऑटोमॅटिक मोडवर ते गेलं पाहिजे. म्हणजे परंतु फॅमिली लाईफ आहे, हजबंड वाईफ असतात, एक जण समजतं, एक जण समजत नाही. त्यामुळं कुठं ना कुठं ते खंडित होऊन जातं ना. परंतु ज्यावेळेस सपोज तुम्ही ओल्ड असाल, अबोव 50-55, तर हजबंड वाईफचे रिलेशन तेवढे स्ट्रॉंग नसतात. ओके. तर त्यावेळेस तुमची ही प्रॅक्टिस खूप प्रबळ होऊन जात असते. लक्षात घ्या. तर जसं मी एक उदाहरण दिलं तुम्हाला साफ करण्याचं, सेम एव्हरीवेअर कुठेही वापरा ते तुम्ही उदाहरण. ओके. मनामध्येही दुर्गंधी आणि दुर्गुण जे आहे, याच प्रकारे असंख्य जन्मापासून चिपकलेले
ओके. तर ज्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो. फर्मेंटेशन म्हणजे ऑक्सिडायझेशन, त्याला सुकवणं होतं आणि त्याला घट्ट करणं होते. जसं चहाचं असतं, चहाच्या पानाचं फर्मेंटेशन करतात ते. आसव म्हणजेच फर्मेंटेशन आहे. कंटिन्यू वापरणं, कंटिन्यू वापरणं. त्यामुळे काय होतं की त्या दुर्गुणांची शक्ती जी असते ती वाढत जाते. आणि क्षीण पण करायची असेल तर असं नाही की वापरलं नाही म्हणून नष्ट झालं, नाही, इम्पॉसिबल आहे. ओके, त्याला तुम्हाला रिमूव्ह करावं लागणार आहे. जसं मी त्या किंडलच्या याच्याहून छोटे छोटे जे पॅचेस होते लागलेले, ते रिमूव्ह केले. रिमूव्ह केले म्हणजे असं घासून डायरेक्ट काडी लावून, नख लावून रिमूव्ह केले. आलं लक्षात? सेम आपल्या मनाचं पण आहे. असावं, काम असावं, भव असावं, दिठ्ठ असावं, अविद्या असावं. हे जे आपण असावं हे फर्मेंट होत राहतात दरवेळेस. फर्मेंटेशन हे ग्रूम होत राहतात. जसं याच्यासाठी एक उदाहरण अजून देऊया आपण. वाईन किंवा विस्की किंवा स्कॉच, स्कॉच विस्की काय म्हणते, त्यानंतर रम, हे जे प्रकार आहे. परंतु याच्यामध्ये वाईन आणि विस्की याला फर्मेंटाइज केलं जातं, म्हणजे याला लॉंग टर्म साठी ठेवलं जातं. ओके. कधी बॉटल 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष अशीच ठेवल्या जाते. आणि जेवढी जास्त ओल्ड असली ना तेवढी जास्त स्ट्रॉंग होऊन जाते. तेवढी जास्त स्ट्रॉंग होते, तेवढी जास्त ती व्यक्तीला नशेमध्ये ठेवते, भ्रमित ठेवते. सेम आपले दुर्गुण आहेत. ओके. जर तुम्ही कामानं असाध कामानं आदिनव कामानं असाध कामानं आदिनव, ओके, तिसरं विसरलोय मी. परंतु कामानं असाध जे आहे, अं, जसं की सेन्शुअल प्लेजर 6 इंद्रियाद्वारे, तर त्यामध्येही जर सेक्शुअल ऍक्टिव्हिटीला जर जोडलेलं असणार ना आपण, तर खूप भयानक स्ट्रॉंग डिलिव्हरी होऊन जातं. कारण की सेन्शुअल प्लेजर जे असतं ते डायरेक्ट, सॉरी, लस्ट जी असते ती डायरेक्ट विजडमला ब्रेक करते. येस, ओकार संकिलेश, राईट. कामानं असाद कामानं आदी नाव, ओकार आणि संकिलेश, राईट. तर इतकं स्ट्रॉंग असतं की त्यामध्ये आपल्याला समजत नाही. टाइम जो असतो, वेळ जो असतो, जे जीवन असतं ते पूर्णपणे त्याच्यामध्येच पाहून जातं. ओके, तुम्ही तुमच्या जीवनाचे ते दिवस आठवा ज्यावेळेस तुमचं लग्न झालेलं होतं, आणि 2 वर्ष, 1 ते 2 वर्ष तो पिरियड तुम्ही आठवा. त्यावेळेस लस्ट जी असते ती सगळ्यात हाईटवर असते, सगळ्यात हाईटवर असते. का? त्यावेळेस आपण असं पाहू शकत नाही समोरच्या व्यक्तीला, इम्पॉसिबल. त्यावेळेस आपण बॉडी पार्ट्स काय त्याची दुर्गंधी सुद्धा पाहू शकत नाही, असली तरी दिसत नाही. आलं लक्षात? सेम का? कारण की लपलेलं राहतं. जोपर्यंत ट्रुथ लपलेलं आहे तोपर्यंत आपल्याला हे इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे. त्यामुळेच भगवान बुद्धांनी किती वेळेस किती चांगले वाक्य वापरलेले. ट्रुथ इज द स्वीटेस्ट थिंग. ट्रुथ इज द स्वीटेस्ट थिंग. का? कारण की पीस जनरेट करत आहे, शांतता जनरेट करत आहे. तर हे मी तुम्हाला उदाहरण यासाठी सांगितलंय की जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत त्याच्यावर काम होणार नाही. काम जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याला नष्ट करू शकणार नाही. ओके, नष्ट करू शकणार नाही. एक छोटस उदाहरण तुम्ही समजून घ्या की आपल्याला रोज जे तुम्ही काम करताय ते, त्याला कोणी अर्धा तास ध्यान करतं, कोणी 1 तास करतं. तेवढं केल्यानंतर लोकांना वाटतं की मला सर्व काही प्राप्त होऊन जाईल. नाही, 1.5 तास हा स्टँडर्ड प्रोसिजर टाइम आहे अपग्रेडेशन साठी.
1.5 तास जो आहे ना, 1.5 तास जर तुम्ही बसले तर 100% अपग्रेड होता. 100% ते वाढत जातात. का? कारण की 1.5 तासामध्ये मेडिटेशन प्रॅक्टिस जी असते ती वाढत जाते, ती कमी नाही होत. 1 तास, 1 तास, अर्धा तास जर केलं ना तुम्ही, तर इनडायरेक्टली काय होतं की ते वाढत नाही. ते मेंटेन राहतात, तिच्या तिथे राहतात. आपल्या लक्षात, हे छोटस उदाहरण होतं जे तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस मध्ये 100% कामी पडणार. तुम्ही प्रत्येक गोष्ट, जसं तुम्ही भांडे घासताय, तुम्ही जर एखादी प्लेट तुम्ही जर त्याला म्हणूया की जेवण केलं, की त्या प्लेटीमध्ये ती धुतलीच नाही, तर ती 2-3 तासानं सुकणार. हम्म? आणि 1 दिवसानंतर तर ती त्याच्यामध्ये टाइम पडला, 2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये किडे पडायलाही सुरुवात होऊन जाते. राईट? तर घाणीमधून घाणच उत्पन्न होत असते. सेम लोभ दोष मोह ही घाण आहे. ही आपल्या मनामध्ये असलेली घाण आहे. कचरा आपल्याला साफ करावा लागतो. तर हा कचरा आपल्याला कंटिन्यू साफ करावा लागतो. तर ज्यावेळेस तुम्ही दिवसातून 2-3दा ध्यान करता, 1.5 तास, 1.5 तास, 1.5 तास, जास्त दिवस नाही लागत, 8 दिवसाच्या आतच रिझल्ट भेटतात. आणि तुमची ऑलरेडी शील, पेशन्स, संयम, पारमिता, दान हे खूप झालेलं आहे. तुमची पारमिता खूप स्ट्रॉंग आहे सर्वांची. फक्त तुम्ही जर चांगला फोर्स केला, जसं दाबून जसं मी घासलं, तसंच जर तुम्ही दाबून तुमच्या मनाला ध्यानाद्वारे जर घासलं ना, जास्त वेळ नाही लागणार तुमचं मन प्रकाशमय व्हायला. ओके, जास्त वेळ नाही लागणार. तुम्ही जर पाहिलं, काही काही लोकांना जेव्हा निमित्त प्राप्त होतं, तर मी त्यांना एक प्रोसिजर देत असतो की बाबा शील पक्के ठेवा, त्यानंतर तुम्ही जास्त बोलू नका, लोकांच्या संपर्कात जाऊ नका, एकांतवास ठेवा. नंतर 1.5 तास, 1.5 तास, 1.5 तास, असे मी त्यांना 3 वेळेस म्हणतो. मी त्यांना हे नाही म्हणत अर्धा तास बसा. 1.5 तास, 1.5 तास, 1.5 तास. आणि किती दिवस? 3 ते 5 दिवस सांगतो. 8 दिवस कधीच सांगितला नाही. मोस्टली लय रेअरली 8 दिवस सांगितलं असेल. परंतु मला आठवते नाही मी 8 दिवस सांगितले. 5 दिवस मॅक्सिमम सांगतो, किंवा 3 दिवस. खूपच स्ट्रॉंग ऑब्जेक्ट असेल तर त्यांना म्हणतो की संध्याकाळीच मला सांगा. हे का करावं लागतं? कारण की एकदा का प्रोग्रेस दिसली की त्याला जास्त घासावं लागतं. आणि एकदा का तुम्ही जास्त घासला ना, 100% रिझल्ट येतात. आणि रिझल्ट असे तसे नाही आहेत, डायरेक्ट समाधीचे रिझल्ट असतात. डायरेक्ट तुम्ही समाधीच्या तोंडावर येऊन जाता. पण काही जण मग काय करतात, किंवा उठले, चला आता टीव्ही पाहूया, चला रील्स पाहूया, चला लोकांसोबत बोलूया. जेव्हा तुम्ही एखाद्या वाईट माणसासोबत बोलता, किंवा ज्याची शीलच नाहीये, ओके, तर काय होतं त्या कम्युनिकेशन मधून, एक त्या कम्युनिकेशन मधून तुम्हाला काय होतं की कनेक्ट होता त्याच्या त्याच्या कर्मांसोबत, त्याच्या पारमितांसोबत. इनडायरेक्टली काय होतं की त्याचा सहवास तुम्हाला अफेक्ट करतो. त्याचे शब्द जे आहे ते कॅरियर असतात, त्या दुर्गुणांना तुमच्यापर्यंत नेण्यासाठी, त्या दुर्गुणांना तुमच्यापर्यंत सोबत येण्यासाठी. भगवान बुद्धांनी काय म्हटलंय की जर तुम्हाला तुमच्या पातळीचा मित्र जर भेटला नाही, तर बेटर आहे की तुम्ही तुमच्या पातळीचा किंवा तुमच्यापेक्षा उच्च जर मित्र भेटला नाही, कल्याण मित्र भेटला नाही, तर बेटर आहे की तुम्ही एकांतवास ठेवा, तुम्ही एकटे राहा. पण तो तुमच्यापेक्षा खालच्या मित्रांची संगत करू नका, किंवा तुमच्यापेक्षा लो मेंटॅलिटीच्या लोकांची संगत करू नका, त्यांच्यासोबत राहू नका. हे भगवान बुद्धांचं वाक्य आहे. रायनो वाटतं, गेंड्यावरून हे उदाहरण दिलेलं आहे.
की गेंड्यासारखं किंवा हत्तीसारखं एकटे तुम्ही अं, जंगलामध्ये विहार करा. तुम्ही तुमच्या मनामध्ये विहार करा, परंतु अशा लोकांची संगत ठेवू नका जे तुमच्यापेक्षा लो कॅटेगरीचे असतात. त्याला लक्षात का सांगत सांगत असतो. म्हणून तुम्हाला आठवतं तुम्ही जे आता 190 जे आहेत त्याच्यापैकी ऑलरेडी काही जणांची प्रॅक्टिस हायर गेलेली आहे. परंतु ज्यांची गेली नाही, जर त्यांनी 5ही दिवस या पद्धतीनं स्वतःला एक शिबिरामध्ये ढालून घेतलं, ते सकाळी उठल्या उठल्या शील ऑटोमॅटिकली शील पालन होतात. जर तुम्ही एकांत राहिलेत ना, तुमचं काय म्हणतात, पानातिपाता आदिन्नदाना होत नाही, पानातिपाता होत नाही, कामेसुमिचारा होत नाही, त्यानंतर मुसावादा होत नाही, सुरामेरय होत नाही, पिसून वाचा होत नाही, संपलप होत नाही आणि फरस वाचा सुद्धा होत नाही. ऑटोमॅटिक हे आठ शील कॉम्पॅक्ट राहतात, इंटॅक्ट राहतात. तुम्हाला काहीच शिलाला रक्षण करण्याची गरज पडत नाही. ओके, एवढं इनफ आहे मॉर्निंग एनकरेजमेंट साठी. आणि कंटिन्यू आपलं ध्यान चालू ठेवायचंय, प्लस शील पक्के ठेवायचे. ओके, आता सुरुवात करा. आनापानाला सुरुवात. सर्वांनी आनापानाला सुरुवात करा. रिलॅक्स बसा, सरळ 3 वेळेस लांब श्वास घ्यायचा आणि लक्ष पूर्णपणे नाक आणि ओठाच्या मधामध्ये जिथे श्वास स्पर्श होते तिथं आणून ठेवायचं. तिथं आणून ठेवल्यावर तुम्ही लक्ष जे आहे ते फक्त येणारा आणि जाणारा श्वास बघायचा आहे. बस तेवढं. त्या व्यतिरिक्त काही नाही. विचार आले जाऊ द्यायचे, पेनाला जाऊ द्यायचं आणि शरीराची हालचाल होऊ नाही द्यायची. कंटिन्यू करा.
लक्ष पूर्णपणे एका ठिकाणीच थांबायचं आहे, पळायचं नाहीये. श्वास स्वतःहून बिलकुल घ्यायचा नाही. शरीर जो श्वास घेते फक्त त्यावर लक्ष. सातत्य ठेवायचं आहे तुमच्या क्रियेमध्ये. जसं मन एकाग्र तसं शरीर पण एकांत, न हलणार, स्थिर, स्तब्ध, स्थिर, एखाद्या दगडासारखं. श्री भगवान बुद्धांची मूर्ती हलत नाही त्या पद्धतीने तुम्ही बिलकुल हलायचं नाहीये. मन पूर्णपणे एका ठिकाणी. बस एक आहे. श्वास येत आहे तुम्ही पाहत आहे, श्वास जाते तुम्ही पाहत आहे. नोईंग नेचर, समजून घेण्याची जी वृत्ती आहे, पाहण्याची जी वृत्ती आहे, ती ऍक्टिव्ह या क्षणात. श्वास लांब आहे, छोटा आहे, मोठा आहे, काही नाही. फक्त सिंपल, फक्त बघायचं आहे. ते हार्ड करायचं नाही त्याला. सिंपल बघायचं आहे. येत आहे जात आहे, येत आहे जात आहे, येत आहे जात आहे. That's it.
सरळ बसायचं. पुन्हा 3 वेळेस लांब श्वास घ्यायचे. तीन वेळेस लांब श्वास घ्या. त्यानंतर 32 पाठ पुन्हा एकदा आपल्याला बघायचे. डोक्यावरील केस. तुम्ही फक्त आता माझ्या आवाजावर लक्ष द्या. काही बघायचा प्रयत्न करू नका. रिलॅक्स एकदम. पण तो बॉडीला काहीच हालचाल नाही. डोक्यावरचे केस, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. शरीरावरील केस, त्यांचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. नख, त्याचा रंग, आकार, गंध, जागा, संयोग खराब आहे. दात, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. त्वचा, चा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. नंतर मांस, रंग, आकार, वास, वास, जागा, संयोग खराब आहे. नसा 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 ही सिन्यूस, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. हड्डी, आपण हड्डी म्हणतो, हड्ड्या, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. त्यानंतर हड्डी मज्जा, बोन मॅरो, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. त्याच्यानंतर किडनी चा रंग, आकार, गंध, जागा, संयोग खराब आहे. त्यानंतर हृदय, डोळे उघडायचे नाही कोणीच. हृदय, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. त्यानंतर यकृत, त्याला आपण लिव्हर म्हणतो, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. त्यानंतर किलोकमा, किलोकमा सर्वांना माहिती आहे की त्वचा आणि मांस मधील भाग पांढरा, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. प्लिया, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब म्हणजे स्प्लीन. प्लिया म्हणजे स्प्लीन. त्यानंतर फुफ्फुस, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. त्यानंतर पाचन मार्ग, ज्याला पण अंतम, आतड्या, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. नंतर आंतपेशी, अंतगुणम, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. नंतर उदर, जॉर्ज, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. नंतर विष्ठा, त्याला मल म्हणतो आपण, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. मेंदू, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. पित्त, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. कफ, त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. पू, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. नंतर रक्त, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. नंतर घाम, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. त्यानंतर चरबी, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. अश्रू, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. शरीरावरील तेल, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. थुंकी, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. शेंबूड, सिंगनिका, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. त्यानंतर लसिका, गुडघ्यामधील द्रव्य, पिवळसर असते, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. आणि मूत्र, त्याला मूत्रम म्हणतो, लघवी, रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब आहे. तर आता सर्वांनी डोळे उघडायचे आणि वरचा पाठ घ्यायचा आहे, पित्त.
हे असं असतं पित्त. चेक करा. बऱ्याच आपण म्हणतो पित्त पडतंय माझं. कंटेनर गॉल ब्लॅडर मध्ये असतं. त्याला बिलिरुबिन पिगमेंट म्हणतात. पित्त. पित्त खूप वाढतं ज्यावेळेस आपण म्हणतो पिलिया होतो किंवा हल्दिया होतो, आहे की नाही. ते हे असतं, खूप वाढून जातं. बाईल. त्याला मोजण्याची वेगळी पद्धत, त्याला बिलिरुबिन म्हणतात. ते ते जर वाढलं शरीरामध्ये तर मृत्यू सुद्धा होतो. परंतु हे पित्त कुठून तयार होत राहतं? लिव्हर मधून. ज्यावेळेस कंट्रोल मध्ये राहत नाही एन्झामाइन्स, त्यावेळेस हे सर्व उत्पन्न होत असतं. ओके. बद्ध पित्तम. ओके. अबद्ध पित्तम आणि बद्ध पित्तम असं पिवळं शरीर पडून जातं बघा, या टाईप. याचं उदाहरण देऊ शकतो मी, माझ्या भावालाच झालं होतं, पण तुम्ही फोटो दाखवत नाही. तर बाईलवर आता आपल्याला प्रॅक्टिस करायची. तर सर्वांनी पुन्हा एकदा डोळे बंद करायचे. हे चित्र डोळ्यासमोर घ्यायचं. हे आणि म्हणायचंय पित्ताचा रंग खराब, पित्ताचा आकार खराब, पित्ताचा गंध खराब, पित्ताची जागा खराब, पित्ताचा संयोग. या 5 लाईन या चित्रावर म्हणायच्या आहे. करा सुरुवात. करा सुरू.
पित्ताला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. पिवळसर भाग. ओके. रिलॅक्स होऊ शकता आता.
स्लोली. ओके. कोणाला काही विचारायचं आहे? मला काही विचारायचं आहे का? येस. येस, बोला. नवोदय सर. हो. तर जेव्हा आनापान करते मी मनाला एका ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करून श्वास बघण्याचा, श्वास येता जाता श्वासकडे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा सर तो मन तिथे लागतच नाही आणि तो श्वास आहे मला येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे थांबता येत नाही. असं काहीतरी असं निघून गेल्यासारखं भर 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 असं निघून जाते सर तिकडे. शांत होत नाही ते. काय करावं त्यावेळेस? मॅम 2 दिवस काउंटिंग करा तुम्ही. 10 पर्यंत. 2 दिवस काउंटिंग करा, काउंटिंग. हो. 1 ते 10 पर्यंत सर. 1 ते 5. हो. सरळच करायची ना सर? सरळ हा. एक. एक श्वास आतमध्ये गेला, बाहेर आला एक. एक श्वास हं. आतमध्ये गेला, बाहेर आला 2. बाहेर आला 3, बाहेर आला 4, बाहेर आला 5. असंच करायचं. पुन्हा 1 वर जायचं, पुन्हा 5 पर्यंत, पुन्हा 1 वर जायचं, 5 पर्यंत. 1.5 तास 2 दिवस. हा. हो. सकाळची. हो सर. थँक्यू सर. येस, अजून. येस, अजून कोणाला बोलायचंय? कालचं जे मीटिंग झालेली आहे ती सर्वांनी, जे नसतील त्यांनी बघून घ्या. हाच मी व्हिडिओ टाकेल, तो आजचाही पोस्ट करेल. मोस्टली जे 5 सेन्सेस आहेत, पंचकाम, हे सर्व सुख जे हे 5 इंद्रियाद्वारेच आतमध्ये जाते तुमच्या मनापर्यंत. किंवा ही जी लालसा आहे सुखाची, 5 इंद्रियामार्फतच जाते. जर या 5 इंद्रियामार्फत उत्पन्न होणाऱ्या सुखामध्ये
तुम्ही जर लोभ दोष मोहामुळे अटॅच आहे, तर प्रत्येक येणारं सुख जे आहे हे अपुण्य म्हणून बनत जातं. हे त्याला आपण सुख म्हणतोय, परंतु ते अपुण्य बनत जातं. जर त्याची सुरुवात लोभ दोष मोहापासून होत असेल, तर हे भगवान बुद्धांनी लटुकी लटुकी कोपम सुत्तमता सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. बेस खरं मी प्रयत्न करायचा आहे की माइंडफुल राहायचं, ऑब्जेक्टच्या विषयी माइंडफुल राहायचं. जर खूपच नाही होते तर बुद्धासाठी स्टार्ट करत टाकायची मनामध्ये 10 वेळेस 15 वेळेस. ते झाल्यानंतर पुन्हा एक शब्द घ्यायचा, तो म्हणत राहायचा, बुद्ध 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 बुद्ध. कंटिन्यू. तुम्ही ट्रेन मध्ये बसले, तुम्ही गाडीमध्ये बसले, बुद्ध 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 कंटिन्यू स्टार्ट ठेवायचं. ओके. त्यावेळेस लक्ष फक्त शब्दांवर ठेवायचं. श्वास आतमध्ये गेला, बू बाहेर आला तो. या पद्धतीनं बुद्धचं रिसायटेशन चालू ठेवायचं. दॅट इज ऑल्सो माइंडला एंगेज ठेवण्यासाठी खूप चांगले ऑब्जेक्ट आहे. डायरेक्ट आनापाना लवकर होत नाही. माइंडफुलनेसच्या ऑब्जेक्ट मध्ये श्वासावर लक्ष ठेवणं होत नाही, कारण की खूप सटल असतं ते. डोळे उघडे करून इम्पॉसिबल राहतं. कारण की डिस्ट्रॅक्शनचे जास्तीत जास्त ऑब्जेक्ट जे असतात ते डोळ्यामधूनच येत असतात, दृष्टीपटलातूनच निर्माण होत असतात. हे तर हे जे आहे पाच पाच इंद्रियाद्वारे जे काही आपण जसं की लोभामुळं काही सुख सुख उपभोगत आहे. लोभ चित्तामधून. ओके. चित्तावर लोभ आहे, ज्याला आपण इंटेन्शन म्हणतो, चेतनेमधूनच लोभाची उत्पत्ती होते. तर जे काही तुम्ही उपभोगत आहे किंवा जे काही तुम्ही प्राप्त करत आहे मनोद्वारे जे काही तुम्ही आतमध्ये घेते, दॅट्स ऑल अपुण्य. अपुण्य अभिसंखार. जे काही संस्कार आहेत ते अपुण्यामध्ये टर्न होते. तसंच लोभ दोष मोह या तिन्ही मधून जर आसक्ती असेल, की तिन्हीची उत्पत्ती होत असेल मनावर, या पाच इंद्रियावर, पाच पंचकाम गुणांवर, तर ते सर्व अपुण्य अभिसंखारामध्ये चालले जातं. म्हणून प्रयत्न करायचा आहे की माइंडफुल राहायचं. बुद्ध 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 किंवा अरहं 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 किंवा मग पित्त जे पाहिलं ऑब्जेक्ट आहे आपला, तो आजचा 5 याच्यावर कंटिन्यू म्हणत राहायचं दिवस. मन जर शांत नसेल तर एंगेज करायचं त्याला भगवान बुद्धांच्या टीचिंग मध्ये. ओके. त्यामुळे काय होईल की अपुण्य अभिसंकार हे टर्न होऊन जातील पुण्य अभिसंकार. तुमचं मन इझिली डायव्हर्ट होणार नाही. इझिली डायव्हर्ट होणार नाही लोभ द्वेष मोहाकडे. ओके. एवढं इनफ आहे. अजून काही विचारायचं तर विचारा. तर मी सेशन एंड करते आता. आणि पार्टिसिपेट व्हा सगळे. जो नोव्हेंबरचा प्रोग्राम आहे, आणि ट्राय करा म्हणजे धम्म सरांसोबत बुद्धगयेमध्ये पण 8 दिवसाचं शिबिर व्हायला पाहिजे. हे ट्राय करा त्यासाठी. ते पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. स्टॉप करतो मी.